जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 6 मेचं प्रवचन. स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढते. परस्परात प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. 1. बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. 2. सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. 4. अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो ती बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते त्याच्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्याकरिता आहे असे वाटणे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कोणाजवळ काय मागतो. पण एवढ्याने स्वार्थ दृष्टी नाही असे म्हणता येणार नाही. अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्याचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाच्या दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ म्हणतात. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलावली, मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे, अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ असं म्हणतात. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहे अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा याला मानसिक स्वार्थ असे म्हणता येईल. आता मी माझ्याकरता जितका असेन त्याहून जास्त मी दुसऱ्याकरता आहे असा विचार केला तर असे दिसून येईल की मी जेवढा स्वतःला सवड ठेवतो तेवढीच आणि त्याच्याहूनही थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरुरी आहे. म्हणजेच जे दुसऱ्यांनी आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे, आणि ह्याच्याच उलट जे दुसऱ्यांनी आपल्याला केले तर बरं वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे. हेच सर्वाचे सार आहे आणि हाच धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांवर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्या मदतीला धावून येतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. इस प्रवचन में स्वार्थ के बारे में कहा गया है. स्वार्थ 3 प्रकार के बोले गए हैं: कायिक, वाचिक और मानसिक. जो देह से संबंधित स्वार्थ है उसे कायिक स्वार्थ बोलते हैं. वाचिक स्वार्थ मतलब हमने जो कहा वो दूसरों ने सुनना चाहिए और उसका पालन करना चाहिए, इसे बोलते हैं वाचिक. और तीसरा मानसिक मतलब हम जो भी कर रहे हैं वही सही है और सब ने उसका हमारी आज्ञा की तरह पालन करके हमसे डरना चाहिए और हमारे साथ अच्छी तरह से रहना चाहिए. ये तीसरा मानसिक स्वार्थ हुआ. ऐसे स्वार्थ रख के हमें दूसरों से प्रेम प्राप्ति होना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. हम जब तक अपना स्वार्थ नहीं छोड़ेंगे और जो हमें अच्छा लगता है कि करना चाहिए किसी ने, वही हमें दूसरों के साथ करना चाहिए. अगर हमें अपेक्षा है कि किसी ने हमारी सेवा करनी चाहिए तो पहले हमें उसकी सेवा करनी चाहिए. हमें अपेक्षा है कि किसी ने हमसे प्यार से बात करनी चाहिए तो हमने पहले शुरुआत करनी चाहिए. तो इसी प्रकार अपने स्वार्थ को अगर हम बाजू रखेंगे तो हम बहुत लोगों के पसंदीदा बन जाएंगे. और महाराज कहते हैं कि जो सबको पसंद होता है वो भगवान को भी पसंद होता है. इसीलिए अपना स्वार्थ छोड़कर सबसे प्रेम भाव से
संवाद रखिए और प्यार कीजिए और नामस्मरण करते रहिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।